हरी हरी जाने भक्तीचा जीवाला, जाने भक्तीचा जीवाला, जाने भक्तीचा जीवाला, जाने भक्तीचा जीवाला, जाने
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोही दैवाचा पुतळा. अनेक नोहे माझ्या मना, अनेक नये माझ्या मना, हो का पंडित नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दासरी अंजिल. आणिक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तुझी शुद्ध. आणिक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवन श्रीवरण ते नमस्कार नाथा. महायोग पीठे तटे भीमरत्यावर पुंडरीकाय दातुरी. समागम्य तिष्ठन्ते मानन्दकन्नं पदब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं Yeah.
सर्व मंगळम मंगल करतो. मंगळम भगवान विष्णू मंगळम गरुड मंगळम पूर्ण करते सर्व मंगळम गरुड आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. जाणे भक्तीचा जिव्हाळा धोती दैवाचा पुतळा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हलकसा तयार करायचा. या आपल्या खंड चालत असतील पाठशैलीमध्ये माझ्यासारख्या धूमकेतूचा आमचे सर्वांचे सुपरिचित सर्वांचे मन जिंकणारे तरुण तडपदार गवता तारे त्यांनी सांगितलं माऊली सेवा पाहिजे. आता यंगस्टारचा जमाना आहे. यंगस्टार असले बरे असो. चला मी धूमकेतू का म्हणाल तर याचं कारण असं की माझा पहिला कीर्तन 1991 साली परमपूज्य प्रकाश दलवी यांच्याकडे त्यावेळेला सत्संग चालला आणि त्यावेळेला त्यांनी बोलावलं ते घेऊन ठेवलं. तर तिकडल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये मला त्यावेळेला वामन या नावाने ओळखलं. त्यांनी एक सहज असं करून ठेवलं ते छोट्याच्या पडल्यावर का वामन कोकाडे यांचं कीर्तन कर्म धर्म सहयोगाने बरोबर आहे ना भाऊ गेलं. त्यावेळेला त्याच्या जुन्या घराचं चालला आणि त्यावेळेला कर्म धर्म सहयोगाने रामदास बाबा गोपी आले होते आणि त्यांनी आणि त्या वेळेला सेवेसाठी घेतलेला अभंग पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदास ऐसे बल नाही अनेकांच्या जगी तीर्थ टपे जाणे. दुसरा कीर्तन 5/4/2009 आपल्या तिकडल्या मंदिरात 5/4/2009 त्या वेळेचा अभंग होता. एक गाव आम्ही विठोबाचे नाव अनेकांचे नाव रामन आहे मोडून या वार्ता. त्याच्यानंतर 25/8/2011 त्याच मंदिरात तेची संत ज्यांचा हे तर नेमकी काही तानाटोने नामस्मरणा वाचून. आता तिसरा म्हणजे 22/6/2025 रोजी आता त्यावेळेचा काळ अलग होता. त्यावेळेला म्हणतात ना वाचला प्रक्रिया पण आता येते कधी कालावर घातली का एक हो आता इथे ते चालणार नाही. कसं आहे ज्ञानाचे सागर आहे. तरी असो बाबा सांगत मला वाटते म्हातारा झालेला आहे काहीतरी येत असेल तर आमदार बाबा सांगायचे तर म्हातारा झाला म्हणजे आपल्याला येत नाही. असो सेवेसाठी घेतलेला अभंग जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक लोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. अनेक लोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे शुद्ध. अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे का जो अखंड प्रेमाचा ओलावा असणारा भक्ती जो जाणतो तोच कसा आहे प्रेमाचा दैवाचा पुतळा आहे. प्रेमाचा दैवाचा पुतळा. या व्यतिरिक्त अनेक नव्हे माझ्या मनात मोठमोठे पंडित शहाणे जरी असले तेव्हा तुम्ही समजू शकता की माझे मन त्याला मानायला नाही तसं तुकारामालाच म्हणते. आणि तिसरे हरीच्या नामांनी रूपामध्ये ज्याचं चित्त गुंतलेलं आहे त्याचा अखंड ज्याचा ध्यास आहे त्याचा मी अंकित म्हणजे दाखवतो तुकाराम मी तयार आहे. आणि शेवटच्या ज्याला सांगतात तुकारामाला तुका म्हणे नवविध भक्ती जाणतो श्रवण कीर्तन नवविधी भक्तीचे प्रकार सांगितले तो जो जाणतो तोच खरा शुद्ध तोच खरा भाग्याचा आणि शुद्धचा पुरुष आहे ते तुकाराम महाराजांचा भावांचा आहे. आता तुम्ही म्हणाल कोण तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज तर ज्याने पहिले शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले 42 लाखाचे
हे करून 12 ते 14 गाड्यांचे कागदपत्र इंद्रायणीमध्ये देऊन ते तुकाराम. आणखी काय तुकारामाचा सांगण्यात आहे का, तर बंबाजी नावाच्या ब्राह्मणाने काट्याने मारले आणि ते संध्याकाळला कीर्तनाला नाही म्हणून बोलवायला गेले, ते तुकाराम. ज्यांच्या वया दगडासहित वयात आलेल्या त्याच्या लाह्या, ते तुकाराम. कलिमाची अद्भुत वर्तले नरदेव घेऊन इथे दामाला गेले, ते तुकाराम. त्यांच्या गात्यातील संत प्रकरणातील भाग्याचे लक्ष ठरणारे 4 चरणांचा बोलत आपण या जगतामध्ये 3 लोकांना किंमत आहे. एक म्हणजे धनवान, एक विद्वान आणि दुसरा गावात चतुर. या 3 लोकांना किंमत आहे. आता धनवान, धनवंता लागे पंडित आहेत, प्रभुश्रुत आहेत, ते सर्व धर्मनिष्ठ आहेत, धर्मपरायण आहेत, देखणे आहेत, सुंदर आहेत. कोण तर हे धनवान आहेत. आज आमचा सासरा असा सर बोलाता, काय बोलाता, इस दुनिया में कितना भी बड़ा हो पंडित उसको नहीं मान, जो है गदा से साहूकार उसको है हजार सलाम. आता सलाम कोणाला मला ना सर धन्यवाद. म्हणजे काय सांगितलं त्यांना, सर्व आता जर पैसा नसला तर परश्या, थोडा पैसा आला तर परशु, आणि टोकन मध्ये आला तर परशुराम. पण हा कशासाठी आहे का, हा फक्त नाशिवंत प्रपंच जीवनासाठी त्याला मान्यता आहे, नाही तर परमार्थामध्ये याला मान्यता. काय म्हणतात, प्रपंच वाढीला पार पुष्ट केले सो शरीर, लोकमान्य पिताया सुदृढ नर, परी अपवित्र मंगल सर्वात दोषे. काय सांगतात का, जरी तुमच्या आमच्या आणि मनाच्या टणात किती जरी मोठे झालेले असतील, आपल्या दृष्टिकोनातून तो बडा आहे, पण साधू संतांच्या दृष्टीमध्ये त्याला किंमत नाही. म्हणजे धनवंताला आहे. बरं धनवान आहे, धनवंताची कुठपर्यंत, नगरसेवकाची इथपर्यंत, आमदाराची तिथपर्यंत, मुख्यमंत्र्याच्या राज्यापर्यंत, प्राईम मिनिस्टरची देशापर्यंत. बाहेर त्याला मान्यता आहे का, बाहेर देशात, तर त्याच्यासाठी कोण पाहिजे, त्यांना कधी पडला विद्वान. आता विद्वान बद्दल सांगायचं झालं तुम्हाला, अमेरिकेमध्ये शिकागोच्या धर्म परिषदेने हिंदूचा प्रतिनिधित्व झाला होता. दाखवली का ना शिकागो विद्वान. चला पुढे. आता तो धनवान पण आहे, विद्वान पण जर त्याला गावात आता ज्ञान नसेल तरी पण का, एक धनवान आहे, विद्वान आहे, आणि बाजारात व्यवहारासाठी भाज्या आणायला मिळाला, भाज्या आणायला निघतो ना निघतो, ते एका सकाळची कोणीचा काय म्हणतात, एका आपल्या तिकडली बाई ठिकाणी भाजी कसे, तर म्हणते 1 रुपयाला 2 देऊ. ठीक आहे, काही कमी जास्त, चला होळीचा टाइम आहे, 1 रुपयाला 3 जुड्या घेऊन टाका. 3 जुड्या 1 रुपया दिला, 3 जुड्या आपल्या 5-7 पावलं चालतो ना चालतो. पुन्हा जर म्हणतो, पुन्हा फिरला म्हणजे बाईला विचारतो, तर बाई जर काही आणखी कमी जास्त काही केलं तर म्हणतो
तर त्यांनी लगेच आपले पाठ सुरुवात केली. अरे तुझ्या बापाचं मला ऐका म्हणतो, 1 रुपयाला 2 रुपया होतं की 3 दिल्या, तुझ्या बापाचं मला ऐका म्हणतो. काय समजलं? त्याला वाटलं माझा बाप काढतो हे, तू तुझ्या केस काढी फिर्याद काही तुला फिर्यादचा अर्थ नाही, केस काढतो माझे केस काढते, तुझ्या आईचे काढ, तुझ्या बहिणीचे काढ, तुझे काढ, शिवाय ऐकला म्हणतात. सांगा ते तात्पर्य. तो धनवान आहे, विद्वान आहे, व्यवहार चतुर आहे. व्यवहार चतुर कशाला म्हणतात? ज्याची कौतुक त्याचे कौतुक, त्याची कौतुक त्याची कौतुक आणि सर्वांची कौतुक आपल्यात होते. आणि असं तिन्ही गुणाने युक्त असलेले धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर असलेले ना तुकाराम महाराज विचारता, बाबा रे हे सज्जन ग्रस्ता, तुला देवाचा भक्तीबद्दल काही अनुभव आहे का? तुला भक्ती काही तू जाणतो का? त्यांनी सांगितलं, रे बाबा रे आम्ही या भानगडीत परत, या असल्या भानगडीत आम्ही परत तुकाराम महाराज याला काय भानगड म्हणतात. त्या वेळेचा काळ होता, आमच्याकडे पण असं सर्व सज्जन म्हटले, आमच्याकडे पण असे कधी सफेद ड्रेस वगैरे घालून निघाले तर आमची लोक काय म्हणायचे, तिथल्या बाया चला चालले म्हणतो, सफेद बगले चालले होतो, काल वरपाला कुठेतरी यांचं बोलतोय येत असेल म्हणजे असे का त्यावेळेला भानगड समजतो. त्यावेळेला तुकाराम महाराज नंतर का भक्तीविना गलो त्यांचे कारणपण, भक्ती नसेल तर काही. एकनाथ महाराज सांगतात, भक्ती विना पशु कशाची सांगतात, भक्ती विने जिने धरला भक्ती विना जन्मला पशु नाश केला आयुष्य. माऊली कधी सुद्धा ज्ञानेश्वरी अध्याय 9 करून तैसे माझे भक्तीने झलो ते त्याचे गेलं अगा पृथ्वीवरील पाशाने असणार काही काय म्हणतात, पाशाने कमी असतात त्या पृथ्वीवर. चला पुढे तुकाराम महाराज म्हणतात, आता उघडी पोटामध्ये गर्भामध्ये त्याला जगत आला म्हणतो की म्हणजे साधू संतांना भक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भक्ती
बघताय हरिला जाणत याच्या उलट तुकाराम महाराज माऊली काय सांगतात ते भक्तीला जाणत नाही तो पापी आहे अभक्त आहे. तुकाराम महाराज भक्तीला जाणतो त्याची त्याचा भाग्यवान कोणी जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुमची दैवाचा जो जिव्हाळ्याची अखंड प्रेमाची भक्ती तो जाणतो त्याच्या रूपाने मूर्तिमंत दैवाचा भाग्याचा पुतळा प्रगट झालेला आहे. आता तुम्ही पुतळा म्हटलं तर लगेच कुठे जातो लोखंडाचा लाकडाचा पितळेचा काचेचा पुतळा तसं आपले स्लीप लगेच तिथे होतं. आता पुतळं म्हटलं तर तुम्ही त्याला चपलांचा हार घातला तरी तो रडत नाही, फुलांचा हार घातला तरी तो हसत नाही. का हसत नाही तर तो जड आहे. म्हणजे याचा अर्थ जे भक्ती जाणतात ते जड आहेत का नाही. भक्ती तो जाणतो. जाणे म्हणजे जाणणे आणि अनुभवणे त्याला जाणणे असे म्हणतात. आता भक्ती जर तुम्हाला मला कीर्तनाच्या माध्यमातून वर्णनातून तुम्हाला जाणता येतो, अभ्यास करणाऱ्या पुस्तकातून ज्ञानाने तुम्हाला जाणता येतो. परंतु दर्शनाचे आनंद टीव्हीवर किंवा फोटोवर तो जर एखाद्याचा फोटो किंवा टीव्हीवर पिक्चर बघितला तर त्याचा आनंद होणार नाही. का तर ज्यावेळेला तो प्रत्यक्ष भेटेल भक्त आंदोलन कुठे सांगेल तेव्हा त्याचा आनंद. जसं तुम्ही श्रीकांत बासुंदी बालाजीचा भेट केला आणि तुम्हाला सांगितलं बघा त्याच्याकडे तुमचं आपलं पोट भरेल. तुकाराम महाराज सांगतात कारल्याची गोडी घेतल्याची नाही. तुम्ही सांगा आपल्या भाषेत बोलला की बोलाची कडी वरवरची भक्ती याचा कोणाला तुमची हा तुकाराम महाराजांना ते सांगेल. जाणे भक्तीचा जिव्हाळा जो अंतःकरणापासून भक्तीचा प्रेमाचा ओलावा अखंड त्याच्याकडे आहे. जिव्हाळा दुसरा आहे अंतर एक म्हणतात झरा म्हणजे सतत भक्तीचा झरा ओलावा त्याच्याकडे आहे. तो खरा दैवाचा बंधला आहे. आता दैवाचा पुतळा झाला. आता भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे सॉरी आपला पुतळ्याबद्दलचा थोडा तुम्हाला अंदाज पुतळ्याचा आणखी पुढे का येता हे आलेला आहे का उल्लेख आलेला आहे का राजेश सुकुमार बदनाचा पुतळा विशेषण लावलेलं असतं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध असताना तो मी एकदा असंच आपल्या प्रख्या यात्रेने यशवंतराव चव्हाणच्या वेळेला मुख्यमंत्री होते त्याला सांगितलं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. या मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मग तो च लावायचा काय गरज आहे म्हटलं तुम्हाला. तुमचा चव्हाणाचा च काढला तर तुम्ही काय व्हाल ते बघा.
त्यानंतर सर्व मदनाचा पुतळा, आपण काय म्हणतो मदनाचं म्हणजे तुमचा याला कशाला म्हणतात, कामदेवाला मदन म्हणतात. एवढा सुंदर, अतिशय सुंदर असतो म्हणून त्याला विशेषण मदनाचा पुतळा असतो. आणि पुढे काय म्हणतात, रवी शशिकला त्याच्या पुढे चंद्र आणि सूर्याचं तेजी तिथे पुतळा आहे. दुसरा कुठे प्रमाण आहे का, कैवल्याचा पुतळा प्रगटला. कैवल्य म्हणजे करुणाचा मूर्तिमंत पुतळा, चैतन्यातून आलेला ज्ञानाचा सागर असलेले ज्ञानेश्वर महाराज या पुतळ्यावर प्रगट झाले. कैवल्याचा पुतळा प्रगटला, चैतन्याच्या रूपाने प्रगट झालेले रूप त्यांनी घेतलेला आहे, त्याला देवाचा पुतळा म्हणतात. दुसऱ्या ज्ञानेश्वरी 4 अध्याय 19व्या ओळीमध्ये सांगतात, तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची कला धनुर्धरा. काय तो प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे आणि मैत्रीची कला तो आहे. म्हणजे ते मला सांगायचं पुतळ्याने त्याने विशेषण म्हणून लावलेलं आहे. तुमचे नाव त्याला दिलेलं आहे. पुतळा म्हणजे मातीचा पुतळा, चांदीचा पुतळा, सोन्याचा हा पुतळा मूर्तिमंत त्याच्या रूपाने प्रगट झालेला आहे, त्याला तुकाराम महाराज पुतळा असे संबोधतात. आता आपण जाणे म्हणजे जाणणे, अनुभवणे, साधणे, जिव्हाळा म्हणजे प्रेम, जरा भक्ती. आता आपल्याला पुतळ्याचा केला, आता भक्ती. कशी भक्ती, हेची थोर भक्ती आवडणारे देवा, हेची थोर भक्ती भक्तीचे लक्षणे काही आचार्यांकडून म्हणतात.
पहिला म्हणजे पराशर पुत्र व्यास यांच्या मतानुसार प्रेमाने देवाची पूजा करणे म्हणजे नाम भक्ती. प्रेमाने प्रेम शब्दाला प्रेमाने देवाची पूजा करणे म्हणजे नाम भक्ती. हा पराशर पुत्र व्यासाचा नाम. गर्ग मुनी सांगतात भगवंताची कथा इत्यादी गाणे याला भक्ती असे म्हणतात. चांडिल्य ऋषीच्या मताने विरोधी व्यापार टाकून आत्मस्वरूपी तल्लीन होणे म्हणजे नाम भक्ती. कोण आद्यगुरु शंकराचार्य सांगतात स्वस्वरूपी अनुसंधान इति नाम भक्ती. नारद महर्षी आपलं मत म्हणतात जे आपण कर्म करतो ते ईश्वराला अर्पण करणे. जर त्या विस्मरण झाले असता अत्यंत व्याकुळ होणे याला नारद ऋषी भक्ती म्हणजे जे आपण कर्म करतो त्याचं विस्मरण जर झालं तर अत्यंत व्याकुलता येणे म्हणजे मरण. तुकाराम महाराज सांगतात भरली विक्षेप तोची पाय मरण जा नवदाव दलिता कांडिता तुझ न विसम क्षण भरी ही अवस्था गोपिकांची झालेली. भगवंताचं जर हे केलं आठवण जर पडली त्यांना आणि त्याच वेळेला कबीर महाराज सांगतात कबीर महाराज सांगतात आणि कबीर कबीर हा काही गाव यमुना एक गौलन के प्रेम में भर गए पोट. या गौलनीच्या प्रेमामध्ये भक्तीची व्याख्या आहे. भक्ती म्हणजे स्वस्वरूपी अनुसंधान इति नाम भक्ती सांगितली. तुम्ही जे बी करा ते भगवंताला अर्पण करा. देव माझा 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 देव माझा 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 देव देव
प्रपंचामध्ये हे माझं ते माझी कुत्रा माझा मांजर माझा वगैरे वगैरे सर्व माझं. पण जर ज्याचा खरोखर भाव झालेला देव माझा मी देव ऐसा ज्याचा भाव त्याला भक्ती. सर्व वृत्ती एक वटून ईश्वरापर्यंत लावली त्याला भक्ती असे म्हणतात. यातील किंचित विसर ना पाव किती ना थोडासाही त्याच्याबद्दल देवा व्यतिरिक्त इतर काहींना आवडणे त्याला देह देवाचे देऊळ, देह देवाचे देऊळ, देह देवाचे देऊळ, देह प्रेमस्य प्रथम अवस्था इति नाम. प्रीती आणि श्रद्धेचा विषय जर ईश्वर असेल तर जन्य अंतःकरणाच्या भाव प्रवाहाला भक्ती असे म्हणतात. प्रेम आणि प्रीती ही माहिती झालेली आहे. या युक्तीप्रमाणे जर त्यांचा विषय तो त्यांचा त्यांचा ईश्वराच्या अंतःकरणापासून असेल त्याला ईश्वराशी आत्मेत ईश्वर आणि आत्मा याचा संपर्क साधण्याचं साधन म्हणजे संपर्क असतो. जसा हा संपर्क याचा साधण्याचं साधन म्हणजे भक्ती आहे. ईश्वराच्या दिशेने वाहणाऱ्या उत्कंठ प्रेम भावनांची नाम भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांना अध्याय 14 ओवी आहे 340. हो का तरंगुळ हाणू परी सिंधुशी मोहे देवी ईश्वर मी आणि महेगा ऐसे का समरसे दृष्टी का उल्लास ते भक्ती असते. आणि आपले काय सांगतात सिंधू मधलं पाणी आणि त्याचा तरंग हा काही वेगळा आहे का? दिसण्याच्या दृष्टीने वेगळा आहे. पण थोडस केलं तर पुन्हा देवी ईश्वर मी म्हणजे काही केल्या वेगळा वेगळा आणि अशी समता दृष्टी जास्त झालेल्या आहे त्याला ज्ञानेश्वर महाराज भक्ती असते आणि समज झालेले असेल. सर्व भूतामध्ये ईश्वराला पाहणे हा भक्तीचा मुख्य उपाय आणि ही सर्व वासुदेव सर्व भीती सर्वात्मा सर्वप्रभा. तुका म्हणे तुकाराम महाराज तुका म्हणे सांगू किती कबीर महाराज चालत असताना एका शेतकऱ्याचे तिथे जातात दुपारचे टाइम होता लिंबाचं झाड होतं त्यांनी सांगितलं बाबा रे थोडा विश्रांत करून शेतकरी धनाचा जंगल शेतकरी राजा ते आरामशीर बसत थोडं पाणी दिलं म्हणतो पाणी दिलं पाणी दिलं थोडं बसलं दहाचं टाइम झालं थोडंसं कमी झालं पाच निघाले निघता त्यांनी सांगितले साधू महाराज मला भक्ती म्हणजे काय थोडक्यात सांगाल का? भक्ती तुम्हाला मला टाइम ना थोडं मला पण नसतो कुठे टाइम सांगतो इधर से उकाड़ा इधर करा इसका नाम भक्ति.
मग मला काही समजलं नाही. म्हणजे समजलं म्हणजे त्याच्यात कांद्याचं बी काढतो ते बांधतो आणि इकडून काढतो तिकडे नेतो हे लावतो म्हणजे तरी समजत नाही. आपल्या भाषेत करण्याची म्हणजे इकडनं भात पेरलेलं आहे ते मूठ भरून तिकडे नेऊन टाकलं म्हणजे काय केलं उद्याचे उकाडा उद्या बघा जो तुमच्या प्रपंचामध्ये तुमचा बायका जो प्रेम आहे तो काढून ईश्वराकडे प्रेम लावला याला त्याचे म्हणतात. असं आहे का परंतु हा यालाच भक्ती असे म्हणतात. आणि ही भक्ती जो कोणी करत असेल तर तुकाराम महाराज त्याला धन्यता देतात आणि सांगतात याच्या व्यतिरिक्त लोकांनी काही करत असेल त्याला मी थोडी पाहिजे किंमत देता अनेक नोहे माझे माना व्यतिरिक्त हे भाग्यवान होऊ शकत नाही त्याचा माझा मन त्यांना भाग्यवान मानायला कारण शहाणे आपण व्यवहारामध्ये पण शहाणे शाळेसोबत दीडशाने असतो दीडशाने असतो आणि अध्ययन करणारा हे त्याला ज्ञान मिळतं काय मी पंडित अति ज्ञाता ऐशी नागवली हिंसा आंधळा ओळखे पिता नित्य जवळी म्हणता येतो ना मला ज्ञान आहे गर्व होतो नवल अहंकाराची गोष्टी विशेष न लागल्या ज्ञानासाठी पंडित म्हटलं तर त्याला ते म्हणून का ह्या पंडिताला तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून महत्व नाही फक्त जो भक्ती जाणतो त्याला महत्व भक्ती प्रेम सुखे नवे भक्ती प्रेम सुखे पंडिता वाचका ज्ञानी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त भक्ती प्रेम भक्ती प्रेमा विना ज्ञाने नको अभिमान नित्य नवा प्रेमाची जोड पाहिजे. भक्ती कशी आहे भक्तीच्या उदरी जन्मले ते ज्ञान भक्तीने ज्ञानाचे तुल्य नाही भक्तीचे मूळ ज्ञानाचे फल विवेक वैराग्य त्याचे फल फुलत
भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे समर्पण भाव. एका ठिकाणी सांगतात भक्ती ही सुनावरली बोलली आहे आणि या बाजूला सांगतात भक्ती ते तुम्हाला सर आणि भक्तीची सरळ साधी सोपी जर काय तर तुम्ही केली जर भक्ती तुमच्या अन्नात प्रवेश केला तर ते अन्नाचा प्रसाद म्हणतो. भक्ती जर पाण्यामध्ये केला तीर्थ बनतो. भक्ती जर संगीतामध्ये घुसली त्याला भजन कीर्तन म्हणतात. लोकसंगीतात घुसली तर त्याला आरुदते म्हणतात. भक्ती जर प्रवेशाच्या प्रवासात घुसली तर त्याला यात्रा आणि भक्ती जर घरात प्रवेश केला तर घराचं मंदिर होतं. भक्ती जर मनाच्या गाभाऱ्यात केली तर भक्ती जर सेवाभाव सरळ भक्तीची व्याख्या सांगितले नाही म्हणून अनेक नव्हे माझ्या मना धोका पंडित बाबा एक आपला स्मरण श्रीपाद बाबा एक गोड जे मोठी लोक असतात त्यांना कुठेतरी शहर करावं लागतं कुठेतरी फिरायला जावं लागते. चौपाटीला फिरायला आल्याच्या नंतर एका नावाड्याने सांगितले चौपाटीला फेरा मारून यायचंय. त्या नावाड्याने सांगितले नाव देणार का आणि त्याच्यासाठी तर म्हणतो बसलेला आहे. या तुम्ही आले बसले. त्याच्यामध्ये वकील होता एक बॅरिस्टर आणि सॉलिसिटर होता असं तिघे जण बसले. बसल्याच्या नंतर आपल्या असं नंबर रिकाम टेकडे त्यांनी सुरुवात केली. अरे बोला तुझं शिक्षण वगैरे तुमचं नाही साहेब म्हणतो माझे लहानपणी वडील वारले सगळी जबाबदारी माझ्यावर पडली त्यामुळे मला काही शिक्षण घेतलं. अरे भावलं का तसंच राहिला म्हणतो. ठीक आहे दुसरं होतं आपल्या देशामध्ये अशीच आहेत नालायक हे नसलेली बरी याच्यामुळे आपला देश अधोगतीला चाललाय. शिक्षण हा तिसरा डोळा आहे तुला समजत नाही का. ठीक आहे जास्ती प्रत्युत्तर द्यावा पोटाला प्रयत्न आहे ते निघून जातील आम्ही ठीक आहे काय चालू का गेल्याच्या नंतर मधोमध गेल्याच्या नंतर तिकडे एक मोठी लाट आली त्यांनी जर असं उभा राहायला तुम्ही कोणतं वकील आहे लाटेला जरा वकीलगिरी करा आणि ते लाटेला सांगा हे कसं शक्य आहे तुम्हाला पोहता वगैरे आम्हाला तिघा नाही पोहता नाही तर तुम्ही काय करा ना काहीतरी काढा कलम काढा आणि त्यांना बाजूला शक्य नाही. एवढं शिकून त्याचा फायदा करा देऊ का काढा देऊ का तुझे काना काढून एवढं शिकून तुझा फायदा काय नाही. अनेक नव्हे माझ्या मना पंडित तसे घर पडलेले 360,000 कुरान पढ़ते थे पढ़ते पढ़ते कई मर गए बात वेदाचा तो अर्थ आमाची सडा
देवाव्यतिरिक्त काही केलं नाही. कारण प्रपंचामध्ये तुम्हाला दुःख दिवसांदिवस वाढत जातो. जो सुख तुम्ही म्हणता तो प्रपंचामध्ये दिवसांदिवस भेटत जातो आणि दुःखाला आणि तुम्हाला विकारी बनवतो. तो प्रेम आहे तुम्हाला विकारी बनवतो आणि परमात्म्यामध्ये प्रेम तुम्हाला सुख आणि निर्विकार प्रेम करायचा. तर कोण फक्त भगवंता व्यतिरिक्त जगामध्ये प्रेम करणार. पादमूर्ती अपाट कीर्ती पावन या या आणि अशी जो कोणी भक्ती करतो आणि त्याच्या नामावर चित्त जडलेलं आहे. तसे तुकाराम महाराज अभंगाच्या नामरूपी जळल्याची Oh
ज्याचे नाम हरीच्या नामात आणि रूपात ज्याचं चित्त जडलेलं आहे त्याचा आदिनिमी आहे आणि त्याचं लक्ष तुम्हाला तुकाराला हवे होते. तुकारामाला ज्याचे नाम कसं आहे नाम चांगले चांगले नाम जपूयत ने परम बाधून सके नानाधिकरण नाम पावन कर्म पवित्र आणि मंगल आहे. नामदेव महाराज नामाधिकरण अमृताहुनी जोड नाम तुझे अमृतापेक्षा गोड आहे तरी मन माझं का तिथे घ्या पण त्याला विनंती सांग पंढरीला आहे काही अमृतापेक्षा गोड असलेलं नाम नाम कसं आहे तुका म्हणे नामे देव भेटी दे ऐसे म्हणते त्याचे तुका म्हणे नामे देव भेटी न दे ऐसे म्हणते त्याच्या ओटी उच्चरो एवढे घाई दिलेले नाम नामापाशी चारी मुक्ती असे बहुत होय बहुत त्यांची असे भरपूर ग्रंथांनी वर्णन केलेलं नामाने काय होतं नामाने तुमचं जीवन मरण नाम घेता उठा
महाराज सांगतात धकारूने सांगे तुका नाम भेटा राहू नका का नामा पडते साधन नाही देतो कधी आणि ते काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पाळी कडे विधी तुम्हाला सहज सोपं सांगितलं अष्टांग योगन तिने जे यम नेम आसन केले मोक्ष आहे का तुम्हाला सहज सहज ऐका कधीचे महिमान असतात त्याचे ते बापा देते हनुमान ना संतांनी वस्त जरी असलं तरी अवधीचे साधने लाजलेले कधी कसं केलं यारे यारे भक्ती त्यावेळेचा काल होता त्यावेळी तुला खालच्या 2 वर्गांना अधिकार नव्हता पण आता कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरिशाला नाम आता नाम कसं पाहिजे आता आलं का आले का म्हणतो आता जातो नाम परंपरेगत नाम आला कारण तुम्हाला जर सांगतो नाम जर परंपरेगत आणि रीत पण जरी माहीत नसली मुखी ब्रह्मनाम हाती सारखे म्हणजे नाम तुम्हाला नाम पाहिजे आता रूप भगवंताचे रूप कसं आहे रंग नाही रूप नाही सगुण रूपात काय आवडे हे रूप गोजी रे सगुण आवडे हे रूप गोजी रे सगुण आवडे हे रूप गोजी रे
आता तुम्ही पुढे आवड आहे सगुण मूर्तीची संपदा चंद्रचक्र पद्मगदा पितांबर धारी गोविंदा ऐकून आनंद भळे नेत्र आनंद जीवन कृष्णमय झाले म्हणून हे तो प्रेम दाना सात्विका सगुण मूर्तीचे बघितल्या डोक्यात नाही ते नामदेव महाराज भक्तीबद्दल सांगतात नाही म्हणजे सजन झाले नाही नाही झाले सगळ्याला नाही हरिभक्तीचे लटके बोलती चापुनिया सांगे माझा अनुभव आहे तांबड्याच्या निवासाने जाणे भक्तीचा जिव्हाळा तोडची दैवाचा आणि हे माझ्या मना होता नामरूपी जगले चित्त ह्याचा दासनी आणि हे माझ्या मना होका मने नवविध भक्ती आणि
नविदा श्रवण कीर्तन अर्चना वंदना त्यांच्यासाठी शुद्ध सांगितलंय कटकट सेवा विठाल जय जय